हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात काही दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाकडून येथील मरगुबाई मंदिराकडून नागोबावाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणारे सरकारी शौचालय पाडण्यास सुरुवात केली होती। येथील परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची पर्यायी सुविधा न देता अचानकपणे सरकारी शौचालय पाडल्याच्या निषेधार्थ तेथील नागरिकांच्याकडून पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र पडसाद उमटले होते। याबाबत येथील युवक क्रांती महाआघाडीच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले। नगरपालिकेने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून लवकरात लवकर स्थानिक नागरिकांना याबाबत पर्यायी सुविधा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन युवक क्रांती महाआघाडीच्या वतीने देण्यात आले। पेठ वडगाव येथील नागोबावाडी या ठिकाणी गेल्या 5 ते 6 दिवसापूर्वी नगरपालिका प्रशासनामार्फत त्या ठिकाणी असणारे जे सरकारी शौचालय आहे त्या ठिकाणी त्या शौचालयाची पडझड करण्यात आलेली होती। याबाबत नागरिकांच्यातून मोठा आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळाला। आज वडगाव शहरातील युवक क्रांती महाआघाडीच्या वतीनं नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे। वहिनी काय सांगाल, कोणत्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे, आपली काय मागणी आहे? आता हे जे नगरपालिकेच्या प्रशासनाने नागोबावाडीतील शौचालय पाडलेले आहेत ते कोणतीही पूर्वसूचना न देता पाडलेले आहेत। त्यामुळे तिथले 500-600 लोकांची गैरसोय झालेली आहे। त्या ठिकाणी आम्ही एक फिरतं शौचालय त्यांना तात्पुरती सोय करून द्यावी असं निवेदन दिलेलं आहे। पर्यायी व्यवस्था करावी असं त्यांना आम्ही सूचना केलेली आहे। माजी उपनगराध्यक्ष रंगरावदादा बावडेकर या ठिकाणी आहेत। दादा काय सांगाल? आज सुतार गल्ली मराठा गल्ली येथील शौचालय तिथून स्ट्रक्चरमध्ये काही थोडंसं पडझड झाल्यामुळं त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते पाडण्यात आलेलं आहे। पण कुठलीही गोष्ट करत असताना त्याला पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे। आज ती केलेली नाही, नगरपालिकेने केलेली नाही आणि ह्यामुळं तिथल्या नागरिकांची गैरसोय झालेली आहे। आज तिथल्या नागरिकांची गैरसोय झाल्यामुळं तिथल्या नागरिकांचा जे असंतोष माजला आहे आणि त्यांचा आवाज उठाला आहे। त्या आवाजाला आम्ही सगळ्यांनी विचार करून की तिथं त्यांची पर्यायी व्यवस्था ताबडतोब करण्यात यावी ह्या उद्देशानं नगरपालिकेला आम्ही आज युवक क्रांती महाआघाडीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा ताबडतोब त्याचा पर्याय त्यांनी निर्माण करावा ही एक आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। शिवसाहेबांनी काय सांगितलं? शिवसाहेब याच्या कामानिमित्त कलेक्टर ऑफिसला असल्यानंतर त्यांचे सहाय्यक जे व्यक्ती आहे त्यांनी आमचं निवेदन घेतलं। त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचं सांगितलं। आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली तर आम्ही चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याच्या मार्गासाठी आम्ही सहकार्य करू। असं म्हटलं जात आहे की त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी जे शौचालय बांधले ते अनधिकृत आहे असं प्रशासनाचं मत आहे। त्याबद्दल नाही, तिथं जरी अनाधिकृत 15 वर्ष जरी बांधला असला तर तिथला इतिहास आहे। गेले आम्ही 85 वर्ष काम करत असल्यापासून 85 सालापासून काम करत असताना तिथं संडास आहेत। 85च्या अगोदरपासून देखील सालपे तात्या तिथे नगरसेवक होते त्या भागातले नगरसेवक असताना ते संडास उभा केलेला होता आणि त्याच्यानंतर आज 85 पासून आज तक तिथे ती व्यवस्था आहेच। आता त्याच्यानंतर नाले झाले, काही झाले, ह्या गोष्टी झाल्या। 85ला जेव्हा आता 15 वर्षापूर्वी जेव्हा बांधल्या त्यावेळेला तिथं नाला होताच, नाला हा पहिल्यापासून तिथं आहेच। त्यामुळे तिथल्या लोकांची गैरसोय नको म्हणून तिथल्या लोकांनी व्यवस्थारित्या केलेली होती, नगरपालिकेने व्यवस्था केलेली होती, तिथल्या सदस्यांनी तिथल्या लोकांनी ती मागणी केलेली होती आणि त्याप्रमाणे आजपर्यंत तिथं ते संडास चालू होते। आजच अशा पद्धतीने एकंदरीत तिथलं त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ते धोकादायक इमारत ठरवली नगरपालिकेने ती पाडली। असं म्हटलं जात आहे की पाठीमागच्या बाजूला जो कमर्शियल प्लॉट आहे तो त्यांचा घाट आहे त्या ठिकाणी। नाही, आम्हाला कुणावर काही बोलायचं नाही, काही गरज नाही। आम्हाला त्या लोकांची गैरसोय होत्या तेवढ्या बाबतीत आम्हाला आवाज उठवायचा आहे। आम्हाला त्यांना पर्यायी ताबडतोब व्यवस्था करून द्या ही आमची मागणी आहे। या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अजयदादा थोरात, सुकुमार पाटील, संतोष चव्हाण, शरद पाटील, संतोष काताडे, संतोष ताईगडे, दीपक खरोशे, अविनाश तेली, रमेश बेलेकर, रमेश शिंपडेकर, प्रकाश पुसडे, अशोक झगडे, सुधीर पोळ, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख अक्षय मदने, विकास कांबळे, हेमंत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ वडगाव।